पारदर्शी कारभाराच्या बळावर अल्पावधीतच नावारूपास आलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जागृत ग्रामस्थ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विजय फिरिंगे यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली। निवडणूक अधिकारी म्हणून सुदर्शना जाधव यांनी काम पाहिलं। निवडीनंतर त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं 1 वर्षांपूर्वी जागृत ग्रामस्थ सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली। ग्राहकांशी जपलेलं आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं यावरच संस्था नावारूपास आली आहे। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तालुका सहकार निबंधक सुदर्शना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विजय बाळासाहेब फिरिंगे यांची तर उपाध्यक्षपदी तुकाराम हिंदूराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। संस्थेनं अवघ्या वर्षभरात 3 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केलाय। लवकरच 5 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणार असल्याचं आणि पुढील काळात संस्थेचं कामकाज संगणकीकृत आणि ऑनलाईन करणार असल्याचं नूतन अध्यक्ष विजय फिरिंगे यांनी सांगितलं। दरम्यान निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अध्यक्ष उपाध्यक्षांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी बाजीराव पाटील, मारुती फिरंगे, अशोक गवळी, प्रकाश तांबवेकर, गणपती चौगुले, रणजित पाटील, सचिन पाटील, रघुनाथ फिरंगे, प्रकाश दळवी, वसंत सावंत, दीपक कांबळे, जालंधर अंगठेकर, मंगल पाटील, मनीषा पाटील यांच्यासह संस्थेचे सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते।